मनीषा, कालची बाकी असलेली मूर्ती आण बरं. कलरिंगची बाकी ती आण. अजून फोन तिच्याकडे. त्या पोरीचं काय झालंय त्या अभिनयाचं काही कळना. काका आवाज देतो ना केव्हाचा. कोण काय बोलतय जरा लक्ष देत जा. तू आणतो फोन इकडं. नुसता टाइमपास. जातो काका केव्हाचा बोलवतोय जा. बघत होती ना आणि मला तुझा आवाज पण नाही आला काका. जाऊ दे रे माऊ, तुला माहिती ना तिचा स्वभाव कसा आहे. नका लक्ष देऊ माझ्याकडे. मी येडी का खुळीच ना. काका प्रत्येक गणपतीच्या पायाजवळ उंदीर का बरं असतो. अरे बाळा, तो उंदीर नसतो, तो मूषक राजा असतो. तुला मी आता मूषक राजाची गोष्ट सांगतो. गोष्ट ऐकता झोपली का काय. मूषक राजाची गोष्ट ऐकली का नाही तुम्ही. काय माहिती आता काय ऐकली काय नाही ऐकली. बरं ते जाऊ द्या. हॅलो, हा साहेब बोला की. जवळजवळ समजा माल रेडी आहे सर. हा छोटा मोठा दोघं रेडी आहे. बर चालतंय ना सर. हो या उद्या नक्की या मग. वाट बघतो. चालेल सर. काय झालं. जे उद्या मुंबईचे मोठे मालक येणार आहे त्यांना जवळजवळ 2-3 मूर्ती तरी लागतील. उद्या करता. हा उद्या कोणी होणार वाटतं आपलं. हा उद्या तर कोणी होणार. देवच पावलं म्हणायचं. चला आता आवरा पटापट, भरपूर काम बाकी आहेत. बरं ते जाऊ द्या. ते स्वयंपाक झालाय, जेवण करून घ्या. आपल्याला सगळे काम करायचे. बर लवकर या. आलो. हे घे पोरी, तुम्ही दोघी मैत्रिणी एकाच ताटात जेवता का. चला आवरा पटापट. आपल्याला परत अजून गणपतीच्या मूर्त्या भरपूर बनवायच्या. उद्या 2-3 मूर्त्या जाणार आहे. वय लय काम आहेत. हे अगं पोरींनो, जेवण सोडून कुठे चालला.
दादा आहे का कोणी इथं? बाप्पाची मूर्ती घ्यायची होती. कोणतरी आलंय वाटत, बघतो बरं मी. बोला ना दादा, आहे मी इथे. दादा आम्हाला आहे ना एक बाप्पांची ना मूर्ती हवी होती. मूर्ती बघा ना साहेब, इकडे आहे, इकडे आहे, तिकडे आहे. कोणती हवी तुम्हाला, बघा बरं. साहेब बघा तुम्ही मूर्ती, तोपर्यंत मी हात धुवून येतो. ठीक आहे, ठीक आहे. काय हो, कोण होत? ते कोणीतरी साहेब आले मूर्ती बघायला. हो साहेब. साहेब काय झालं? का हो, पसंत नाही आली मूर्ती? आता तसं काही नाही, मूर्ती आहे ना खूप छान आहे, पण काय आहे, मी थोडा ना कम्प्युटरच आहे. मॅडम आहे ना तिथे गाडीत बसेल आहे म्हटलं, आणि त्यांना आहे ना मी एकदा बोलून सांगतो, मॅडम काय बघेल म्हटलं. बरं बरं, चालतंय. ठीक आहे, ठीक आहे. चालतंय. चालतंय. मॅडम मूर्ती आता खूप चांगलं आहे, पण मला काय ना समजत नाही कोणती घ्यायची. एक काम कर, तू तुझ्या पद्धतीने मूर्ती सिलेक्ट कर, नंतर मग फोटो काढून मला दाखव. हो ठीक आहे, चालतं. साहेब बोला. गाडीमध्ये कोणी मोठं मॅडम आहे का? हो मग ते आहे ना खूप मोठ्या कास्टिंग डायरेक्टरांचा असिस्टंट आहे. मग तर त्या सेलिब्रिटी आहेत. हो मग सेलिब्रिटी आहेत त्या. बघा ना. हो रे, मूर्ती तर खूप मस्त आहे. ही वाली छान. चल तुम्ही पण आहे. अच्छा ठीक आहे. ही मूर्ती कशी वाटते? मॅडम कोणती फायनल केली मूर्ती? ही मस्त आहे. पारक बाकी एक नंबर आहे बरं का मॅडम, मस्त मूर्ती निवडली बघा. बरं फायनल करा ती मूर्ती. बरं बरं, चालतंय मॅडम. बरं दादा, बाहेर ती मुलगी कोणी येल्लो ड्रेस वाली? ती ती तर क्रिशा आहे आमची. करोनामध्ये माय बाप गेले, आम्हीच तिचे माय बाप. क्रिशा, क्रिशा. ती बघा, ती आमची क्रिशा. ही माझी बायको मधू. काय नाव बाळा तुझं? नाव तर खूप छान आहे. बाहेर बघितलं मी तुला, खूप मस्त अभिनय करते. एक दिवस तू नक्की अभिनेत्री होणार. नाही हो मॅडम, ते आमच्यासारख्या गरिबाचं काम नाही, ते पैशावाल्या लोकांचे काम आहेत. आम्ही हे एवढं कष्ट करतो तेव्हा आम्हाला 2 टायमाचं कसं तरी खायला भेटतं, आणि कधी कधी तर उपाशीच झोपतो. आम्हाला नाही जमणार होते, आमच्याच्याने नाही होणार. हे बघा ताई, मी बघितलंय तिला, खूप छान अभिनय करते ती. एवढं कमी वयात एवढं करू शकते. तिला खूप एकच क्लासची गरज. बाकी ती 100% तुम्हाला टीव्हीवर करणार. अहो मॅडम, क्लासची फी भरणे ती आमची ऐपत नाही हो. कुठून आणणार एवढे पैसे?
राजू अकॅडमीला कॉल. हॅलो, हाय मॅडम, ऍडमिशन सुरू झालंय का? एक सीट खाली. अपूर्वा मॅडम बोलतो. हा म्हटलं माझ्याकडनं एक सीट कन्फर्म कर. हो. हे माझं काय उद्या तिथं घ्यायला मी गाडी पाठवतो. राजू त्यांना मूर्ती नाही हो मॅडम, राहू द्या, नको. नाही 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 नाही, राहू द्या मॅडम, राहू द्या मॅडम. एवढेच लय उपकार झाले बघा. मधू, बघ तू म्हणत होती ना आपण गणपती बनवतो आणि आपल्या पाठी देव आपल्याला आशीर्वाद देत नाही. बघ, गणपतीच्या रूपात आज मॅडम आल्या आणि आपलं जीवन सगळं सत्कारने करून गेल्या बघ. राजू बघतोच काय, घे मूर्ती. राहू द्या हो साहेब, मी घेतो. चला, गणपती बाप्पा मोरया.